नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अशोक खरातच्या विकृतीचा नवा व्हिडिओ समोर. आई समोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितलं. नंतर केबल टेस्टर सारख्या उपकरणांचा वापर मुलीच्या पोटावर केला. अध्यात्म वेगळं असतं, पण सध्या अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करायला शिकवलं जातं. अशोक खरात प्रकरणी माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. खरात नंतर नांदेडच्या मठातील महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल. 39 वर्षीय महाराजाचा 46 वर्षीय महिलेवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून जुलै 2025 पासून महिलेवर अत्याचार. ऍसिड हल्ल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरातील लाड सुवर्णकार समाजाच्या वतीनं निषेध. सुवर्णकार समाजाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन. आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शासन करण्याची मागणी. गोंदियाच्या नागरा येथे गुन्हे शाखेच्या पथकानं पत्ते खेळत असताना 5 जुगारांना पकडलं. आरोपींकडून 82,000 रुपयांचा माल जप्त. सापळा रचत गुन्हे शाखेची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या MIDCतील उद्योगांना BPL कडून लवकरच पाईपलाईन गॅस. 12 उद्योगांना जोडली केली जाणार. छत्रपती संभाजीनगर शहरात 2 लाखांच्या जवळपास मालमत्ता धारकांनी भरला नाही कर. महापालिकेच्या रेकॉर्डवर 30,30,000 मालमत्ता धारक. हिंगोलीत कयाधू नदी वळवण्याला विरोध. नागरिकांचा आमरण उपोषण. नदी वाचवा आंदोलकांची मागणी. कयाधू नदी धोक्यात आल्याची नागरिकांना भीती. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील मार्गावर भरधाव बसने 2 सायकलस्वार तरुणांना चिरडलं. एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. आगीत मका गहू जळून खाक. शेतकऱ्यांचं 3 लाखांचं नुकसान. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.